जीवनात निर्भीड जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारी, विजापूरच्या दत्ता समोर निमूटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारी, सरंजामशाही कोलवंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा फडकवणारी, कल्याणच्या मुल्लायमेत सुभेदाराची सोन किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारी, सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारी, जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारी, महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रत्येकारी, प्रत्येक मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्रिक, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज, संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे महासाहेब जिजाऊ, गडावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले, बुद्धिमान पराक्रमी अभ्यासू जिज्ञासू चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे, शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई, कमवा आणि शिका, कमवा आणि शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील, मौ मेणा होणे आम्ही विष्णुदास, मौ मेणा होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदो ऐसे, भले तर देव कासेची लंगोटी, नाटाळाची माती हनुकाठी, हा क्रांती हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। चला आजच्या या व्याख्यानाची सुरुवात केली आहे, पण माझ्या लेकरानं, माझ्या लेखीनं आणि माझ्या जमलेल्या युवकानं लक्षात घ्या, आपल्या नजरेतून आजचं हे व्याख्यान आहे, पण माझ्या नजरेतून हे कोणतं व्याख्यान नाही, कारण शेकडो वर्षापासून व्याख्यानं होत आली, विचारवंतांचे विचार व्याख्यानाच्या प्रबोधनाच्या माध्यमातून आमच्या कानापर्यंत आले, पण आमच्या कानातला विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचला नाही, आमच्या काळजाच्या तळापर्यंत पोहोचला नाही, आमच्या मधला माणूस जागा झाला नाही, कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी, आणि माणूस की हरवत चालली। आज ही या मातीमध्ये, आज या मातीमध्ये 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होतो, आज हे एखादा हरामखोर कुत्रा हातामध्ये कोयता घेतो, माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे करतो, आज हे 17-18 वर्षाचा पोरग हातामध्ये दारूचा ग्लास घेत हे आपल्या हत्तीसारख्या बापाला लाचार करत, का बोरानं? कारण विसर पडला आम्हाला या मातीचा, विसर पडला आम्हाला या महामानवांचा, आई बापाच्या मेहनत वरा, ही माती माझ्या छत्रपती शिवाजी राजाची, ही माती माझ्या बुद्धांची, ही माती माझ्या गाडगे बाबांची, हे कोण छत्रपती शिवाजी राजे, हे बोरा, ही माती माझ्या कबीरांची, ही माती माझ्या रामप्रसाद बिस्मिल्ला यांची, हे कोण छत्रपती शिवाजी राजा, अगोदर तुझ्या काळजावरती पेरून घे बोरा, कोण छत्रपती शिवाजी राजा, अरे ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला, ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला, पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा, ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा। पोरा या राजाच्या मातेमध्ये आज ही माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे होतात, का आमच्या मधला कुठे तर माणूस हरवत चालला, म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ डॉक्टर कल्याणराव साहेब, आपले खासदार, मी तुझ्या समोर उभा आहे, तुझ्या अंतरंगामधला माणूस मी जागा करून जाणार बघ पोरा, आणि म्हणून तुला सांगतोय हे फक्त व्याख्यान नाही, तर हे आहे परिवर्तन, हा आहे बदल, आणि हा बदल जर जाणून घ्यायचा असेल माझ्या लेकरांनो, हा बदल जर जाणून घ्यायचा असेल माझ्या लेकरांनो, तर सगळ्यात अगोदर कृतज्ञता काय असते, सगळ्यात अगोदर कृतज्ञता काय असते याची कृतज्ञतेचा अर्थ असा आहे, ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं, ज्या आईनं मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं, आणि ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं, ज्या मातेमध्ये मी
मी वाढलो, जमातीमध्ये मी घडलो, जमातीनं माझ्या पंखांना बळ दिलं. त्या मातीसाठी मी काय केलं? या परिवर्तनाच्या सुरुवातीला माझ्या मुखातून नाव आलं होतं माझ्या छत्रपती शिवाजीराजांचं, माझ्या आऊजी जाऊचं, माझ्या गाडगे बाबांचं. आणि पोरांनो, ज्या ज्या वेळेला या महामानवांची नावं आमच्या कानावरती येतील, हे जय जयकार कसा झाला पाहिजे? अंतरंगापासून झाला पाहिजे, बिंबीच्या देठापासून झाला पाहिजे. पोरांनो, या शाळेच्या कॉलेजच्या भिंती गैवरून आज पुन्हा पुन्हा नव्याने उठल्या पाहिजेत. कारण पोरांनो, आईबापानं आमचा हात पकडला, शाळेच्या भिंतीमध्ये आम्हाला आणून सोडलं. का? पोरा तुला डॉक्टर व्हायचं, डॉक्टर, इंजिनियर आणि वकील देत नाहीत, तर या शाळेच्या चार भिंती सगळ्यात अगोदर आम्हाला एक चारित्र्यवान माणूस देतात. लक्षात घ्या, माणसाची निर्मिती या शाळेच्या चार भिंतीमधून होत असते. माझ्या लेकरांनो, तो माणूस आज गहिवरून उठला पाहिजे. जय जयकार कसा झाला पाहिजे? हे दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कानात ताट ठेवायचा आणि हा सारा परिसर ताट ठेवायचा आहे. चला सगळ्यांनी, सगळे तुम्ही काय माझ्या लग्नाला आला नाही, सगळ्यांनी घ्यायचं आहे. तुम्ही लई शायनिंग मारू नका. चला सगळ्यांनी दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी, कॅमेरे सगळीकडे फिरव रे बाबा. बास वाढला, ट्रिबल दे, इक्विलायझर कमी कर. हा ट्रिबल शार्प कर दोन्हीचा, कर अजून कडक. हॅलो, आवाज वाढव. हॅलो, हा आता तुझ्या मनानं काय हलवू नको, घोळ होतोय सगळा. हा हे आता बरोबर लागलं, हलवायचं नाही. हॅलो, बरोबर. हा चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी, अजून ट्रिबल लागला नाही बघ इकडचा. हॅलो, हा करेक्ट. जरा मला ताट, कॅमेरा सगळीकडे फिरवा रे. ऐक, जोरात जय जयकार झाला पाहिजे. सगळ्या जिल्ह्यांना आज पाहिलं पाहिजे आपल्याला, बरं का, जोरात. हा सोशल मीडियाच्या माध्यमातून. चला, हा बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. वंदे वंदे गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, पवन सुत्र हनुमान के, बजरंग बली के. जय 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 श्री राम, जय 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 श्री राम, जय 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 श्री राम. क्या बात है, हात खाली घ्या. तू ट्रिबल शार्प कर. एवढी वर्ष 150 टन फेरेन लावली थापली सहा, काय उपयोग झाला का? काय उपयोग झाला नाही. डुक्कार ते डुक्कारच राहिलं. आणि पोरानो, हळू चोरून लावतायसा बहिणीचा, बहिणीची फेरेन लावली हळूच लावताय. कसं दिसतोय बघ, वटवागुळ ते वटवागुळच राहिलं. पण आज नुसतं देशाचं राजाचं नाव मुखावर आलं, कसं चेहऱ्यावर तेज आलं. असाच जोश आणि उत्साह. हे पण कसं जाता खरं सांगा माझ्या तायड्यानं? रोज घरी कसं जाता का? शाळा सुटली की पाठीवरती दप्तर, त्यात शिक्षकानं सांगितलेला अभ्यासक्रम, हे लिहून आणा, हे गणित सोडवा, ते गणित सोडवा. त्यात मैत्रिणींची चर्चा, या मॅडमला काय शिकवा येत नाही, त्याला काय शिकवा येत नाही, याचा काय फॉर्म्युला कळत नाही. आणि ते मुख्याध्यापक तर कधी बदलून जातंय कोणास ठाऊक. काय काय कारट्यानं बोलता ग. आणि त्यात हातात मोबाईल, अजून कसा त्याचा मेसेज आला नाही. मी तर त्याला कालच पाठवला होता, त्याचं माझ्यावरचं प्रेम कमी झालं, ते आज अंकारकी संकष्टीला मेले, त्याला आता जाळून आलं बघ. त्या कार्ट्याचा काय तुला फोन येत नाही. पण आज घरी कसं जायचं बोरीनं? आज घरी कसं जायचं? टना उड्या मारत जायचं. घरात गेल्यानंतर मम्मी पुढे आली, मम्मीकडे बघायचं आणि मम्मीलाच करायचं, मम्मी आय लव्ह यू मॉक करायचा. मम्मीच्या गालाचा मुका घ्यायचा. मम्मी दान करून खाली पडली पाहिजे. तुझा पप्पा पुढे पळत आला की पप्पाकडे बघायचं, म्हणायचं येस माय पपडी आय लव्ह यू मॉक करायचं. बापाच्या गालाचा मुका घ्यायचा. एवढ्या आनंदात आज आंबडच्या घराघरामध्ये आज आनंदाची दिवाळी झाली पाहिजे. घरामध्ये आज आनंदाची दिवाळी झाली पाहिजे. हा, आणि मातानं, तुम्ही पण, सगळ्या मातानं, हा, तुम्ही पण घराकडे उड्या मारत जायचं. तुम्ही पण आनंदी पाहिजे. लक्षात घ्या, तुम्ही आनंदी तर सगळं आनंदी. तुम्ही पण घराकडे जायचं. घरात गेल्या सासू पुढे आली, आहा करता रोज सासूला खरं सांगा, बेडकासारखं नाक असं फुगावता, फुस 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 नागिनी सारखे करता आणि नवऱ्याकडे बघून बोट मोडता. आज तसं करायचं नाही. आज तुम्ही शिक्षक, माझ्या माऊलीनं घरी
घरी जायचं, सासू पुढे आली की सासूकडे बघायचं, नाच करायचं, आत्या मा करायचा, म्हातारीच्या गालाचा मुका घ्यायचा, म्हातारी जाणं करून खाली पडली पाहिजे, तिला सोडायची नाही, तिच्या दुसऱ्या गालाचा ट्रिपल मुका घ्यायचा, आत्या मग करायचं. म्हातारीनं तुझ्या नवऱ्याला फोन केला पाहिजे, बाबा लवकर इकडे ये, तुझ्या बायकोला काहीतरी झालेलं आहे, शाळेतनं आल्यानं असंच करायला लागलं. नवरा पुढे आला की नवऱ्याकडे पाहिजे म्हणायचं, यस माय डार्लिंग आय लव्ह यू मा करायचा. नवरा पण खाली पडला पाहिजे. आणि तुमच्या संस्थेला सांगितलं पाहिजे, आमच्या डॉक्टर कल्याणराव साहेबांना सांगितलं पाहिजे, साहेब महिन्यातनं असलं एखादं काहीतरी आणत जावा. एवढ्या आनंदात आज घरी जायचं बाग भरालं. एक 20-20 हजार प्रेक्षक माझ्या समोर असतो, 20-20 हजार प्रेक्षक, 20-20 हजार प्रेक्षक. झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही, लक्षात घ्या. एवढी वाचा सिद्धी, एवढी वाचा सिद्धी छत्रपतींच्या. आणि माझ्या लेकीनं, तुम्ही मध्ये मध्ये इथं उभं राहू नका, इकडे साईडला यायचं, माझ्या मध्ये यायचं नाही सारखं सारखं. एवढी वाची सुद्धा मी उठू देत नाही, लक्षात घ्या. एवढी वाचा सिद्धी छत्रपतींच्या आशीर्वादाने माझ्या जिभेवरती आली. मागच्या पण लक्षात घ्यायचं, इयत्ता 1ली ते 4थीची कार्टी जर माझ्या समोर आली, इयत्ता 1ली ते 4थीची कार्टी जर माझ्या समोर आली तर माझा हातपाय लटलटायला लागतात. कारण ही कार्टी कधी काय करतील याचा अंदाज नाही. अनेकांची व्याख्यानं यांनी पाडली, कीर्तनकारांच्या तोंडाला तर गावोगावी यांनी फेस आणलेला आहे. पाडतो कीर्तन म्हणून त्याचं पाडत्यात. शिक्षक तर घड्याळ लावून शाळेत बसतोय, कार्ट घरला कधी जाते, आणि घरामध्ये आई घड्याळ लावून बसत्या, कार्ट हे शाळेला कधी जाते. मागच्या महिन्यामध्ये रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्रातला, आणि त्या रत्नागिरीला कोकणामध्ये माझा कार्यक्रम होता. मस्त असा नटून थटून अंगठ्या वगैरे घालून असा बसलेलो होतो, आणि एक माता पर्स लावून अशी डुलत 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 माझ्या जवळ आली आणि मला म्हणते, सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय. म्हणलं, माते भगिने काय तुझ्यावर अन्याय केला ग? तर ती माता मला म्हणते, सर सगळ्या तुम्ही शाळेला परवानगी दिली, सगळ्या कॉलेजला तुम्ही परवानगी दिली, माझ्या युनिटला तुम्ही परवानगी दिली नाही. म्हणलं, माते भगिने कोणतं ग तुझं युनिट? तर ती माता मला म्हणते, सर लहान गट मोठा गट, इयत्ता 1ली ते 4थीचं माझा युनिट आणि मी त्याची मुख्याध्यापिका. मी म्हणलं, एक काम कर, एक बस घेऊन ये, त्या बसमध्ये सगळी कार्टी घाल, तू पण त्यांच्यामध्ये बस आणि खाली गोव्याला पिकनिकला निघून जा, पण ही कार्टी घेऊन माझ्या समोर बसायचं नाही. मॅडम लय हुशार होत्या. मॅडम मला म्हणाल्या, सर तुमच्या पुढं नाही बसवत, मागं बसवली तर चालतील का? मग मी म्हणलं, ठीक आहे मागं बसव, पण माझ्यापासून 100 फूट लांब बसवायची, 2 हातात काट्या घेऊन 2 शिक्षक बसवायचं. आणि जर का कार्ट्याने दंगा केला, माझ्यासारखा वाईट माणूस कोण नाही. मॅडम हरणासारख्या पळत गेल्या. मला वाटलं 5-50 कार्टी घेऊन येतील, पण चांगली 100-200ची हनुमान गँगच घेऊन आल्या. कार्टी पण एवढी नालाय, कोण चड्डी झाडतंय, कोण माती उधळतंय, कोण कोणाला दगड मारतंय. एक तर कार्ट माझ्या जवळ आलं आणि मला हॅक करून गेलं. म्हणलं, मी येलो वसंतराव, बसा आता बोंबलत. आणि माझ्या लेकीनं आज घरी जायचं, सोशल मीडियावर फक्त बाबा पाणी बिणी वाटायचं तसलं काय करू नको रे, बाबा तासभर गपच की, बोंबलाय मी लागलोय, ताण त्यांना लागली काय? सांगितलंय ना एकदा, शानपण मध्येच काय करू नका, तुम्हाला सांगतोय. सोशल मीडियाला जाऊन बघायचं बोरीनं, हजारो व्हिडिओ, वसंतांकरे नाव टाकायचं, 100 नाही हजारो व्हिडिओ असे थैथै नाचत येतात बघ. असाच खुर्चीवरती मी उभा असतो, असाच खुर्चीवरती उभा असतो, आहा, आणि लेकरांच्या छाताडावर तांडव करत आई बाप राष्ट्र आणि धर्म त्यांच्या काळजावरती मी पेरत असतो बघ. लाकडाची मोठी खुर्ची होती, आहा, खुर्चीवरती मी उभा होतो. व्याख्यान एवढं रंगलं होतं, एवढं रंगलं होतं, एवढं रंगलं होतं, प्रत्येक जण माझ्या व्याख्यानामध्ये गुंग झालेला होता. आणि पाठीमागं बसलेलं एक लहान गटाचं कार्ट कधी रांगत येऊन माझ्या खुर्चीच्या खाली बसलं होतं, कोणालाच माहिती नव्हतं. आणि जसं व्याख्यान रंगात आलं, कार्ट्यानं मुंडकं बाहेर काढलं आणि खालनं मला म्हणतंय, साहेब मागणं पॅन्ट फाटल्या तुमचे. पॅन्ट फाटल्या म्हणल्यावर पहिल्या मी खाली उडी टाकली, कारण पाठीमागून 2 कॅमेरे सुरू होतं, सगळ्या रत्नागिरीला लाईव्ह चाललं होतं. म्हणलं, वसंतराव फाटलेला नकाशा आता घराघरामध्ये रत्नागिरीच्या पोहोचला. म्हणून हळूच मागं हात लावला, बघतोय तर काय सगळं व्यवस्थित होतं. मग मात्र कार्ट्याकडे एवढं मोठं डोळं केलं आणि कार्ट्याला म्हटलं, नालायका कुठं फाटल्या? तर कार्ट मला खालनं म्हणतोय, कसं फसवलं, थोबाड फोडीन म्हणलं तुझी असली ही कार्टी. एकदा तर एवढी प्रचंड गर्दी झाली, 10-20 हजार माता आल्या होत्या. एक
माता माझ्या शेजारी बसली होती. तिच्या मांडीवर एक 4 वर्षाचं गोरगोमटं कार्ट बसलं होतं. कार्ट दिसायला एवढं सुंदर होतं, पण माझ्याकडे बघायचं कार्ट लय नालायकाने आगाव होतं. माझ्याकडे बघायचं, गालात फुस करून हसायचं आणि आपल्या मम्मीला म्हणायचं, मम्मी ते माणूस आपल्या बॉब सारखं दिसतंय. बॉब म्हणल्यावर मला लय आनंद वाटला. म्हटलं या लेकराला आपल्यामध्ये बॉब दिसतो, याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं कोणी तर याच्या घरात आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून मला बॉब्स म्हणतंय. वा 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 वा. जरा मिशीला हात लावला, कार्ट्याकडे बघितलं आणि म्हणलं, काय र माझ्या सोन्या म्हणायचा अवकाश. कार्ट खालनच म्हणलं, हे बॉब जरा इकडे ये. तसं त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं. जसं आईनं तोंड दाबून धरलं, मी उठलो. म्हणलं, का ग माते, एवढा सुंदर माझा भाचा मला बॉब्स म्हणतो, याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं कोणी तर तुझ्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून मला बॉब्स म्हणतंय तर म्हणते गे. तर ती माता मला म्हणाली, दाद्या गप्प खाली बस, बॉब्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे. 2 लिटर पाणी एका वेळेला हाणलं आणि 2 तास त्या कार्ट्याकडे मी काय बघितलं नाही. माझ्या लेकीनं, माझ्या लेकरानं, माझ्या युवकानं गंमत होती बघ. विनोद सांगितला, तुला हसवलं. हे लक्षात घे, हे महाराष्ट्र नाही बघ, आता अखंड राष्ट्रभर मी फिरत असतो आणि राष्ट्रभर फिरत असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता, आणि या ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, देवळातला देव मेला अंतरीचा जागवारे. हे पोरानो, देवळातला देव मेला अंतरीचा जागवारे. कोणता अंतरीचा देव, याचा शोध घ्यायचा आहे बघ. अंतरीचा देव कोणता, तो देव कोणता, हे ती देवी कोणती, यासाठी याचाच विचार करत असताना त्याच ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, या कवड्या कळ्यानं माझे लपले नेताजी रवींद्र शिवाजी, विकसती प्रकटे समाजी शेकडो महापुरुष. हे या शेकडो महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे. कुठं जन्म घेतलेला आहे, या कवड्या कळ्यानं माझी. कोणत्या कवड्या कळ्या, कोणत्या कवड्या कळ्या, हे माझ्या समोर बसलेले या कवड्या कळ्या, महाराष्ट्राच्या राष्ट्राच्या शाळेच्या कॉलेजच्या भिंतीमध्ये शिकत असलेल्या या कवड्या कळ्या. हे मातानं, तुमच्या बोटाला आलेलं तुमचं पोट, तुझं लेकरू तुझ्या मांडीवरती वाढत आहे बघ, तुझ्या संस्कारामध्ये घडत आहे बघ. त्या लेकरामध्ये जन्म घेतला या महापुरुषाने, पण आमची नजर चुकली, आमचा दृष्टिकोन चुकला, आमच्या मधला माणूस कुठेतरी हरवत चालला. म्हणून आज तुमच्या समोर उभा आहे बघ. तुझ्या काळजामध्ये बाप नावाची आई तू विसरून गेलीस बघ. मंदिरातल्या देवाला तू हजारो वेळ जाऊ लागलीस, पण घरातल्या आई बापाला तू पायाखाली घेऊ लागलीस. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ. आमच्या खासदार साहेबांनी मला तुझ्या समोर उभा केलाय बघ. डॉक्टर कल्याणराव साहेबांनी. का हे बोरे इकडे बघ, कोणतं राजकारण करायला नाही आलो बघ, कुठली मतं मागायला नाही आलो बघ, कुठला धर्म तुझ्या काळजावर पेरायला नाही आलो बघ. आलोय तर आज तुझ्या अंतरंगामध्ये पेरणार आहे. इकडे बघ, वसंत हंकारी आला आणि फक्त आम्हाला हसवून गेला, असं होता का म्हणे. वसंत हंकारी आला आणि आमचं मनोरंजन करून गेला, असं होता का म्हणे. आज आलोय तर तुझ्या अंतरंगळपलेला बाप तुला दाखवून देणार आहे. कोवळं ऊन आहे बघ, तुझ्या चेहऱ्यावरती सुद्धा पडत नाही बघ, तरी सुद्धा तुला एवढा त्रास होतो. मग तुझ्या बापाला आजपर्यंत किती त्रास झाला असेल. तो बाप तुझ्या प्रत्येकाला मी सांगतो रे, तुझं वय किती वर्षाचा असू दे, तुझं वय किती वर्षाचा असू दे बाबा, तुझं वय 70 आहे, तुझं वय 60 आहे, तुझं वय 40 आहे, तुझं वय 15 आहे, 20 आहे. आज एक काम करायचं बाग, पळत पळत घरी जायचं पोरा, पळत पळत घरी जायचं बाग आणि त्या आईच्या नजरेमध्ये आज नजर घालायची बाग. हे पोरा, आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा, जो प्रश्न आम्ही आमच्या आई आम्हाला जन्म दिला तो आई बाप मारू लागला. म्हणून पोरा तुला सांगतोय बाग, मनोरंजन करायला नाही आलं बघ, पळत पळत आज घरी जायचं बघ आणि त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ. आणि घरी गेल्यानंतर जर दिसल तुला तुझ्या घरात तुझी आई असेल तुझा बाप, तर या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तू आहेस पोरा. या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तू आहे. ज्याच्या घरामध्ये त्याचा आई बाप आहे आणि तो आई बाप अगदी आनंदी आहे पोरानो. ते घर जगातलं सगळ्यात श्रीमंत आहे. आज पळत पळत जायचं बघ, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा, आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आई. आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या ग आई, तुला किती वेदना होत होत्या. हे पोराला, पळत पळत आज घरी जायचं बघा, त्या माऊलीला हा प्रश्न विचारायचा. आणि ज्या क्षणाला हा प्रश्न तू तुझ्या आईला विचारशील पोरी, टच करून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येईल बघ. हंबरडा फोडल तुझी आई, तुझ्या गळ्यामध्ये पडल तुझी आई. कारण पोरीला 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली तुम्हा आम्हाला या उदरामध्ये ठेवत असते, आयाने आपला शेवटचा श्वास घेतलाय पोरी. या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय. एवढ्या अनंत यातना त्या आईला जन्म देताना. हे पोरा
पोरांनो, तिटाचा घासत असते, तिटाचा घासत असते, ती हंबरडा फोडत असते, तिटाचा घासत असते, ती हंबरडा फोडत असते. आणि समोर उभ्या असलेल्या डॉक्टरांना ती माऊली सांगत असते, साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब, पण माझ्या पुढचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब, माझ्या पुढचं पोरग मात्र वाचलं पाहिजे. ही आई आम्हाला कळाली का? नाही कळाली. याच आईच्या तोंडावर आज आम्ही थुंकून निघून चाललो. याच आईला आम्ही म्हणतो तुला काय कळतं ग? हे पोरीनो, हात जोडून सांगतोय बघ, जास्त वेळ तुझा घेत नाही बघ. हे माझ्या पोरा इकडं बघ, त्या माऊलीला सगळं काय कळतं रे नालाय काढा, त्या माऊलीला सगळं काय कळतं म्हणतो मी आम्ही जिवंत आहोत बघ. इकडं बघ रे पोरा, हे 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो बघ, हे 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो. तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला शाळेसाठी आणि कॉलेजसाठी ती डबा करून देते. कारण आज जर माझ्या लेकराला मी डबा नाही करून दिला तर माझं लेकरू दिवसभर दुसरीच्या डब्याकडे बघत बसल, माझं लेकरू आजारी पडल. हे पोरी सकाळी 6 वाजता उठते बघ ते माऊली, सकाळी 6 वाजता उठते बघ, आणि तुला शाळेसाठी आणि पोरा तुझा जन्म झाला त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल, या दोन्ही तळहातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असेल आणि पोरा तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव सारा बाप आहे पोरानो, त्या देव माणसाचं नाव बाप आहे. हा बाप आम्हाला कळाला का? ही आई आम्हाला कळाली का? नाही बा, एवढ्या भरभराच्या उन्हामध्ये आम्ही आज बसलोय ना ग, तर आज बाप समजावूनच घेऊन जायचा बघ, आज आई समजावून घेऊन जायचं. ए पोरीनो, एखादा हरामखोर कुत्रा तुमच्या आयुष्यामध्ये येऊ लागला, इकडे बघा मी काय सांगतोय तुला माझ्या लेखे, इकडे बघ, एखादा हरामखोर कुत्रा तुमच्या आयुष्यामध्ये येऊ लागला आणि खोट्याच्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये तुम्हाला फसवू लागला, त्या आई बाबाच्या तोंडावर तुम्ही थुंकू लागला का ग बोरी? हे का? कारण तू तुझी ओळख विसरलीस बाग. 100 पैकी 100 मार्क्स तू पाडलेस, तू डॉक्टर झालीस, तू इंजिनियर झालीस, तू वकील झालीस, पण बोरी तू खरी तुझी ओळख विसरलीस बाग. म्हणून एखादा हरामखोर कुत्रा येतो तुझ्या शरीराचा उपभोग घेतो, तुझ्या आई बाबाच्या तोंडावर तुला थुंकायला लावतो का बरे? कारण तू तुझी ओळख विसरलीस. तू का म्हणे होय मनाशी संवाद आपलाच वाद आपणाशी. हे बोरी तुझ्या अंतरंगामध्ये असले, पण हात जोडून सांगतोय बघ, तुला तुझी ओळख तयार करून देतो बघ. या क्षणाला 2 मार्क्स कमी पडले तर चालतील बोरी, पण ही ओळख कधी विसरायची नाही बघ. जीव गेला तरी भेटतात, ही ओळख कधी विसरायची नाही बघ. इकडे बघ, पुण्याच्या रस्त्यावरून एक माता, पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पिशवीमध्ये एक लुगडा होता बघ, अंगावरती एक लुगडा होता बघ, एवढीच तिची संपत्ती होती बघ. पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होती बघ. समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता, समाज तिच्या अंगावरती चिकन फेकत होता, दगडांचा मारा करत होता, सगळं काही ती माऊली सहन करत होती बघ. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत्या तेवढ्याच वेदना तिच्या मनाला होत होत्या, सगळं काही ती माऊली सहन करत होती. एका पडक्या वाड्यामध्ये जात होते, अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होते आणि पिशवीतलं लुगडं अंगावर चढवत समोर बसलेल्या त्या 8 लेकींना ती माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. त्या सावित्री माईच्या खांद्याला खांदा लावून माझी फातिमा शेख, ती माझी फातिमा ताई माझ्या घराच्या बाहेर पडली, पण असंख्य फातिमा या राष्ट्रावर दिसू लागल्या. हे बोला की फातिमा ताई म्हणजे तू आहेस बघोरी, तू एवढी स्वस्त नाहीस का? तू एवढी स्वस्त नाहीस का? कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या आई बाबाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं. हे बोरे तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा आणि त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर बोरी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे. हे पोरी एवढी स्वस्त तू नाहीस बघ पोरी. छत्रपती शिवराजांना जन्म देणारी ती आऊ जिजाऊ म्हणजे पोरा, बापाच्या उंची एवढे आपले उंची झाले नालायकांनो, बापाच्या उंची एवढे आपले उंची झाले आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागला म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधी सहन करू शकत नाही पोरा. ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये शड्ड ठोकला. ही माती माझ्या संभाजीराजांच्या पोरानो, ही माती माझ्या संभाजीराजांची. वय वर्ष 32 आहे माझ्या राजाचं, नीट ऐकायचं रे वेदना काय असते. वय वर्ष 32 आहे बघ माझ्या राजाचं. माझ्या संभाजीराजांना कैद झालेले आहे, मृत्यूच्या दारामध्ये माझा संभाजीराजा उभा आहे. 39 दिवस संभाजीराजांच्या शरीराचा हाल झालेला आहे. मृत्यूच्या दारामध्ये औरंगजेब संभाजीराजांना म्हणतो, संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे
सांबा, हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य, वो हमारे चरणों में राख, हम तुम्हारी जान बख्श देंगे. त्यावेळेला मृत्यूच्या दारात माझे संभाजीराजे औरंगजेबास उत्तर देतात, या शरीराचे तुकडे तुकडे केलेस तरी चालतील, हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि झुकणार नाही, कारण मला माझा बाप कळालेला आहे, मला माझं स्वराज्य कळालेलं आहे. हे पोरांनो, तुम्हाला तुमचा बाप कळाला का? रात्रंदिवस अकॅडमीमध्ये तू मेहनत करतीस, पण तुझ्यासाठी रात्रीचा दिवस करणारा तो बाप कळाला का? हे नालायका, हे तुला तुझ्या बापाची मेहनत कळाली का? असंख्य स्वप्न घेऊन गावभर फिरत आहे बघ पोरग माझं, पोराच्या अंगावर वर्दी येणार, पोरीच्या अंगावर वर्दी येणार, पण नालायकांनो, तुम्हाला तो बाप दिसतो का रे? तुमच्या हातात दारूचा ग्लास कसा येतो? तुम्ही व्यसनाच्या आही कसं काय निघून चालला? म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ, इकडे बघ, हे आमच्या डॉक्टर साहेबांचा उद्देश, हे इकडे बघ, फक्त तुझ्या कानाशी बोलणं नाही बघ, हे आमच्या खासदार साहेबांचा उद्देश आहे तुझ्या काळजाला आग लावणं, म्हणून त्यांच्या माध्यमातून अखंड जिल्हाभर मी फिरत आहे बघ. इकडे बघ पोरे, हे बघ, आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा. माझ्या लेकरांनो, आयुष्य दिलंय बापानं, 1 तास देतो फक्त बापासाठी. पोरा, कितीही तुझं पाय दुखू दे, गुडघ्याच्या वाट्या तुझ्या बापानं बदलल्यात बघ, कमरेचं हाड मोडलं तुझ्या बापाचं, पण साला थांबला नाही बघ, हमाली करायची थांबवली नाही, कारण मी थांबलो तर माझं लेकरू थांबल, हे म्हणून रात्रंदिवस तो पळतोय बघ. आईला पहिला प्रश्न विचारला ना ग, आई तुला किती वेदना होतात? त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा पोरांनो, आणि दुसरा प्रश्न तुमच्या आईला का विचारायचा? कारण या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा बाप, या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा आयुष्य. 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या बघ पोरे, पडल्या, आणि ज्या क्षणाला पोरी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या, एका क्षणात कशाचाही विचार न करता त्या माऊलीनं तिच्या आईला सोडून दिलं, तिच्या बापाला सोडून दिलं, तिच्या भावाला सोडून दिलं, सगळं घरदार त्या माऊलीनं सोडून दिलं, आणि ती माऊली तुझ्या बापाचा हात धरून तिच्या सासरी आली बघ. आणि सासरी आल्यानंतर घालायची, आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा, आई 25 वर्षापूर्वी आई, महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस आई. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस, तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. आई, तुझं वय 1 वर्षाचं आहे, माझं वय 1 वर्षाचा होता, मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत मला सुद्धा घेऊन जात होतीस माझ्या आजोळी, माझ्या आजीला भेटवण्यासाठी, माझ्या आजोबांना भेटवण्यासाठी, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण आई, आता तुझं वय 1 वर्षाचं आहे, माझं वय 1 वर्षाचा होता, मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत मला सुद्धा घेऊन जात होतीस माझ्या आजोळी, माझ्या आजीला भेटवण्यासाठी, माझ्या आजोबांना भेटवण्यासाठी, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण आई, आता 25 वर्ष उलटून गेली, आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस ग. का ग आई? का तुला आता तुझ्या बापाची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझा बाप नाही का ग बोलवत? तुला आता तुझ्या आईची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझ्या भावाची आठवण नाही का ग येत? हे पोरीनो, एवढा प्रश्न तुमच्या घरातल्या त्या माऊलीला विचारा, एवढा प्रश्न त्या घरातल्या माऊलीला विचारा. हे पोरीनो, हंबरडा फोडल बघती, हंबरडा फोडल बघती, तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघते, त्या तुझ्या आईच्या डोळ्यासमोर तिचा बिचारा गरीब बाप येईल बघ. त्या आईच्या डोळ्यासमोर तिची बिचारी गरीब आई येईल बघ, अक्का अक्का करत तिच्या माग पुढं पळणार ते लहान लेकरू, नवीन कपडा चढवणारी हो आम्ही उसके आंखों के सामने आएगी. हे पोराला, हे पोराला, 4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होती बघ, माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. हे पोरे, तुझं वय 1 वर्षाचं. वर्षापूर्वी, 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षता पडल्या बघ पोरी, 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षता पडल्या बघ. हे तुझ्या बापाचा हात धरून, तुझ्या बापाचा हात धरून मी माझ्या सासरी आली बघ. आणि सासरी आल्यानंतर, हे पोरी, सासरी आल्यानंतर एखादच ग, सासरी आल्यानंतर तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता, एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता, आणि मला म्हणत होता, जा जा जा,
असा हंबरडा फोडू नकोस. जा जा तुझ्या आई बापाला भेटून ये. पण लक्षात ठेव का, पहिल्यांदा चाललेस म्हणून पाठवतोय बघ, सारखं सारखं मी तुला पाठवायचं नाही बघ. हे पोरी, तुझ्या बापाचा आताचा बंगला, गाडी, सगळं काय, तुझ्या बापाचा थाटमाट आताचा बघू नको. त्यावेळेला का जुन्या पडक्या घरामध्ये पत्र्याच्या राहत होतो बघ. हे पोरी, तुझ्या बापाकडून एसटीवरचा पैसा मी घेत होते, हातामध्ये 2 पिशव्या घेत होते, एसटी मध्ये मी बसत होते बघ, एसटी माझ्या माहेरी येत होती बघ, एसटीतून खाली मी उतरत होते बघ, घराच्या दिशेने मी धावत होते बघ. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि आईच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडते. कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो आणि बापाला कधी एकदाची मी कडकडून मिठी मारते. अक्का 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 करत माझ्या माग पुढं पळणार ते लेकरू कधी एकदाच माझ्या समोर येतं आणि त्या भावाच्या गालावरून हात फिरवत कधी एकदाची 10 रुपयांची नोट मी त्याच्या हातावरती ठेवते. हे पोरी, हे तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होते बा. नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं पोरी. घराच्या अगोदर, घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं पोरी. त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणात बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा बाप घरामध्ये आहे. कारण मेलोय का काय ग मी अजून? येतो की उद्या तुझ्या शाळेत, घेतो तुला काय हवं ते. हे माझ्या लेकरा, अरे सकाळी शाळेला गेलंयस की जाताना एवढा डबा घेऊन जातायस. माझ्या लेकराला भूक लागली असेल, अगोदर काहीतरी खाऊन तरी घे माझ्या लेकरा, अगोदर काहीतरी खाऊन तरी घे. हे पुरी, काहीतरी खाऊन तरी घे. हे माझा नुकताच शेतातून आलेला बाप, माझा उपाशी बाप, हे माझा नुकताच शेतातून आलेला बाप, उपाशी बाप स्वतःच्या हातानं मला घास भरवायचा. हे स्वतःच्या हाताने मला घास भरवायचा. हे आणि माझ्या गालावरून हात फिरवत माझा बाप मला म्हणायचा, पुरी जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पुरी, तोपर्यंत शिकून घे. एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला, कोणी कोणाचं नसतं बघ पुरी, कोणी कोणाचं नसतं बघ. सगळं जग आपल्याला परका आणि पोरका असतं बघ पुरी, सगळं जग आपल्याला परक आणि पोरक असतं बघ. हे माझ्या बापानं मला शिकवलं, हे माझ्या बापानं मला शिकवलं. हे माझं लग्न झालं, तुझ्या बापाकडून एसटीवरचा पैसा मी घेत होते बघ, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, एसटी मध्ये मी बसत होती बघ, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली मी उतरत होती बघ, घराच्या दिशेने मी धावत होती बघ. माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं बोरी. घराच्या अगोदर, घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बाबाचं चप्पल दिसायचं. अंगणात बाबाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची, आबा आबा आबा. ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच मी चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पोरे. आबाच्या हातातलं, आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या बापाला म्हणायचे, आबा सगळं काही चांगलं आहे आबा, तुमची आठवण आली म्हणून आले आबा, तुमची आठवण आली म्हणून आले. माझ्या हातातल्या पिशव्या घेत माझा बाप अंगणातूनच माझ्या आईला हाक द्यायचा. अगं ऐकलंस का ग? हे बेटी आई है अपनी, हे सुनोजी सुनो, लडकी आई है अपनी. हे माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावर पडताच जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची. आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये एक भाकरीचा तुकडा. माझी माऊली माझ्या जवळ यायची, हे तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावरून ओवाळायची, तुकडा इकडे इकडे टाकून द्यायची आणि माझी आई मला म्हणायची, बोरे थोडं गाल पुढं कर की. आणि गाल पुढं केलं की माझ्या दोन्ही गालाचं बुक घेत आपली 8 बोटं माझ्या गालावरून फिरवायची आणि कडा 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 आपल्या कपाळावर मोडत माझी आई मला म्हणायची, बोरे चल की का घरात चल. महिना झालं तुझा बाप नीट जेवला सुद्धा नाही की ग पुरी. तू घर सोडलंस आणि तुझ्या बापानं अन्न सोडलं की ग पुरी. तुझ्या बापाचा तुझ्यावर एवढा जीव आहे मला आत्ता कळालं की ग पुरी, मला आत्ता कळालं की ग. चल तुझ्या हाताने एखादा घास भराव पोरे, चाल. 25 वर्ष आता उलटून गेली बघ ए पोरी, 25 वर्ष आता उलटून गेले आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग ए पोरी,
25 वर्ष आता उलटून गेली बाग आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे पुरी, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पुरी, त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही। अंगणातून जरी मी हाक दिली आबा, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पळत बाहेर येत नाही पुरी, माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पुरी, आणि माझ्या कानात आता मला हळूच विचारत नाही, पुरी कशी आहेस ग पुरी, पुरी कशी आहेस। अंगणातूनच माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही। अंत असताना बापाला एखादी कडकडून मिठी मारली असते तर किती बरं झालं असतं पुरी। बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला आंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं। एक घास चिवचा, एक घास काऊचा, एक घास चिवचा, एक घास काऊचा, असं म्हणत म्हणत बापाच्या मुखात जिवंतपणे या हाताने एखादा घास भरवला असता तर किती बरं झालं असतं पुरी, किती बरं झालं असतं। लाखो रुपये आहेत बघ पुरी तुझ्या बापा नव्हती फरक, पण आज या काकामुळे मला माझ्या बापाची खरी किंमत कळाली। ते दिवसभर शेतात राबराब लागतात, माझ्यासाठी कष्ट करतात, पैसे कमवतात, ते माझ्या शिक्षणासाठी खूप तरसतात, त्रास स्वतःला करून घेतात, पण मला कधीच कशाचीच कमी करू दिली नाही। तेवढं त्या बापासाठी फक्त एकदा मला ना त्यांच्याकडून एकदा मी मिठी आणि तुमच्या आशीर्वाद। सब मंगल आहे, खूप मेहनत करायची बाळा, सब आनंद है, सब मंगल है, सब मंगल है, सब आनंद है, बस। माझे पप्पा, मी द पवन केअर अकॅडमी मध्ये शिकते आणि माझ्या पप्पाच्या पोटावरती लिव्हरवरती सूज असतानाही माझ्या पप्पांनी 30,000 रुपये दुसऱ्या करून उसने घेऊन मला इथं पाठवलंय आणि मला त्यांचे स्वप्न पूर्ण करायचे, एवढीच फक्त आहे। आणि मी माझ्या वडिलांचं पूर्ण स्वप्न करेन ही पण माझी इच्छा आहे। आणि माझ्या वडिलांनी जसं माझ्यासाठी व्याजाने पैसे काढले तसेच माझा भाऊही, म्हणजे आमची परिस्थिती खूप बिकट असतानाही मला इथं शिकायला पाठवलं। थँक्यू पप्पा, आणि ते तुम्ही मला लक्षात आणून दिलं त्याबद्दल तुमचेही थँक्यू। सब मंगल आहे, खूप मेहनत करायची, सब मंगल है। या अश्रुना ताकत बनवायची। शेवटची एक प्रतिक्रिया। सर, मेरे पापा ने मेरा हर कुछ किया और वो हमेशा बोलते कि तुझे जो चाहिए वो दूंगा, पर तू पढ़ लिख कर अच्छा इंसान। थैंक यू पापा। सब कुछ होगा बेटा, सब होगा, सब मंगल है, सब आनंद है। डोळ्यातल्या अश्रुना अग्नी बोलवा। चलो थांबतो इथं।